शिक्षण, नोकरी आणि इतर गोष्टींसाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र ऐनवेळी न मिळाल्यास शैक्षणिक, नोकरीचे आणि इतर मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आधुनिक संगणकीय प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यामुळे आता एकाच टप्प्यात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नागरिकांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना होणारा त्रास संपल्यातच जमा आहे. तसेच वेळही वाचत असल्याने नागरिकांची हुरहुरही कमी होणार आहे. काय आहे सरकारचा निर्णय ते थोडक्यात जाणून घेऊयात. राज्य सरकारने बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून जात वैधता आणि जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला देवेंद्र फडणवीस सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून आता आगामी 1 महिन्यात या प्रणालीचा वापर होईल. म्हणजे जात वैधता आणि जात प्रमाणपत्रांसाठी नागरिकांनी केलेल्या अर्ज प्रक्रियेसाठी AIचा वापर होणार आहे. यामध्ये डिजिलॉकरसारख्या प्लॅटफॉर्मसह एकत्रित काम केले जाणार. अर्ज करणाऱ्या व्यक्तींचे नाव, पत्ता, मूळ पत्ता, वडिलांचे नाव, पतीचे नाव आदी माहिती थेट आधार कार्डशी संलग्न करून त्यांची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेमुळे माहितीतील चुकीची नोंद किंवा अर्जासाठीच्या कागदपत्रातील त्रुटी लगेचच दाखवली जाईल, ज्यामुळे अर्जदारालाही तत्काळ समजेल आणि तो चूक दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर योग्य माहिती देऊ शकेल. AIशी निगडीत प्रणालीत इंटरफेस उपलब्ध असणार आहे. याद्वारे अर्जदाराला आपल्या अर्जातील त्रुटी आणि कागदपत्रांची कमतरता लगेच समजेल. अर्ज करताना एक अर्ज आणि एकच प्रक्रिया असेल, त्याद्वारेच प्रमाणपत्र वितरित केले जाईल. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक राहील आणि दलाल अथवा एजंटांचे काम संपेल. तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य फसवणूकसुद्धा